हॅलो गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल। तर हा ब्लॉग होणार आहे माझ्या बर्थडेचा ब्लॉग, जो मला नव्हता करायचा। त्यामुळे जे आपले व्ह्यूअर्स इंस्टाला फॉलो करत आहेत त्यांना माहित असेल नसेल, क्वचित लोकांना माहित असेल, माझा 14 तारखेला बर्थडे असतो दरवर्षी। तर जे मला इंस्टाला फॉलो करतात, फॉलो नसेल केलं तर अजून फॉलो करा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी इंस्टाला स्टोरी वगैरे काही टाकलंच नव्हतं, जेणेकरून कोणाला कळणार नाही माझा बर्थडे। आणि बर्थडे झालेला आहे, मला जसा ब्लॉग शूट करता येईल तसं मी केलाय, तसं मी करणार नव्हतो पण केला, म्हणलं जाऊ दे। भिकारी काय दाखवत नाही, सगळी दुनिया सांगती की दादा हेच सांगतात सगळे, म्हणून मी ये बड़ी अच्छी बात कही आप। मी काढतोय, नाही तर मी नाही काढत। नाही दादा ब्लॉग येत नाही। दादा कसला दादा, येडपट डोक्याचा दादा। अबे नाही रे। तर ठीक आहे। तर ब्लॉग घ्यायला किती कारण आहेत। हा, माझा किती घेतला? काय माझा ब्लॉग घे म्हणलेलं घेतला का? आता यांनी मला चार्ज अप केलंय सगळ्यांनी यावेळेस की मी बर्थडेचा ब्लॉग पण टाकन, आणि गिफ्ट जे आलेत त्याचा बी नव्हतो बनवणार, पण यांनी चार्ज केलं हाय तर दाखवा लोकांना, मग तो ब्लॉग वेगळा काय असते याच्याकडे, पण हे काय मंद आहे। तर त्याचा ब्लॉग पण वेगळा बनवणार आहे। हा जसा मला शूट करता आला तसा मी शूट केलाय, तर बघा, एन्जॉय करा। छाछा बाय बाय। आणि गिफ्टचा ब्लॉग वेगळा येईल, बघू आलं तर ते पण, बघू आलं तर ते पण। सुल्तान, अबे रुक। सुल्तान, क्या कर रहा है? अबे क्या लगता है? अबे लग रहा करावं लागेल एवढे गिफ्ट न जेव्हा बर्थडे नसतो करायचा, न स्टोरी टाकून न काय करून, तरी बर्थडे झाला तरी बघा। आणि आपल्या लास्ट इयर कोण आलं होतं ग? पुढचा पण बघा। ऐक ना, लास्ट इयर कोण आलं होतं इथं खाली केक घेऊन, आठवतं तुला? युट्यूब मधनं ब्लॉग बघून आले ते, एक मुलगी आणि मुलगा काहीतरी आले होते ना, आलते ना ते 400 केला आलते का बर्थडे आलते? नाही, 350 केला। 50 मधला काय संबंध होता? 350 केला आलते ते। हा ते म्हणजे 350 होणार आहे। मला वाटलं अरे 400 बी नाही, 300 बी नाही। नाही आम्हाला लय खुशी आहे। मला वाटलं ते बर्थडेच्या साठी आले होते। नाही 350। त्या दिवशी गायत्री पण आलती ना, गायत्री मी सांगत होतो, मला वाटलं नाही का रात्री गायत्री पर 11ला आलती ना, मला वाटलं कोण फॅन आलं भाई एवढं रात्री, आपण झोपलो नव्हतो का? मला वाटलं तसंच, मी तिला तेच सांगितलं की कोणतरी लास्ट इयरला बी बर्थडेला, तर बर्थडेला नाही ते 350 के काय झाले ते तेव्हा आलते। लास्ट इयर नाही, लास्ट इयरच ना का लास्टच्या लास्ट? 2 वर्ष झाले त्याला। ठीक आहे, चला आता ब्लॉग बघा तुम्ही, इथेच मी एंड करतो आणि चला स्टार्ट करूया। ओ सरक उधर। काय आलं? 12:30 वाजता जन्म झालेला आहे, म्हणजे नल्ली ऍक्टिंग, छोटीशी नल्ली ऍक्टिंग। आधीच गाठलं हिला, म्हणलं 10 वाजता फोन केला, हिला म्हणलं एकेस कुठे? ती म्हणते माहित नाही मला, हिला जिंदगीत माहित नाही, असं होत नाही एकेस कुठे, मला म्हणते माहित नाही मला, बाहेर गेलाय। मी 2 फोन केले, मला ऐक ना, तेच नाही एवढं लांबून आले। माझा बर्थडे 12लाच करायचा, आता दुपारच्या 12ला हे नव्हतं माहिती, मला वाटलं रात्री मी जिंदगी 12लाच आहे, 12:30 झोप काढ एक, तोपर्यंत आम्ही येतो 12:30ला परत। जा घरात, तुझा बर्थडे नाही आला अजून, जा घरात, तुझा बर्थडे नाही आला अजून। दिसत नाही मित्रांनो, कुठे गेला? ऐक ना मम्मी, टेरेसला करू, टेरेसला। पोरीच्या वर केस झाली, तो काय करायचं आता? म्हणून त्याची नाही ना खरंच। हो का? अरे दिसत नाही राव, मला काय माहिती, हरवली काय दिसते? माझी पण केस एवढी मोठी नाहीये, 4 वेळा अख्ख्या त्या महाबळेश्वरला एक पायरी चढली। तुला काय माहिती, पोरांनी केस वाढायला स्ट्रगल नाही, ते वाळवायला वेळ लागतो जरा, त्यांचा विषय वेगळा आहे। मम्मी काय म्हणतात रोहित, मी ना तुमचा नंबर नव्हता ना, तर मीच म्हणणार होते मला पण घ्या तुमच्यामध्ये। कुठं काय करणार असं, पोराचा बर्थडे तर काय आलं मग? काय म्हणलं सुमे? कोण? सुमे म्हणलं ते खेळत असन गेम, मग हे कर, काय म्हणतात त्याला, काय व्हॉट्सअप कॉल कर त्याला। तुला व्हॉट्सअप कॉल केला, मग तू कट केला, काय गरज नव्हती बरं का यायची, आलं तर काय आता। आणि आम्ही फक्त चौकशी करत होतो रे, की मला वाटलं
तू गेला असेल कुठतरी देवळा बिवळात 12 वाजता जाऊन बसशील तो भरोसा शपथ भाई तो भरोसा नाही. ते काय म्हणते ऐक ना त्याला इथं नको वर 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 लावायचं की इथे घराबिरात फोडू का आता असं करू ना इथंच लावा शॉर्ट काय पण तू घेऊन आला बाई मग. आणि इकडे आपण असं फक्त फिरवत राहू सगळीकडे. ये तुला फटाके दिवाळीत फटाके उडताना बघितलं नाही ना तू चल वर दाखवतो शिव तुला चल हा वर जायला लय कटळ येतोय मला दम चल हळू हळू एकदम एक अर्धा तासाने चला तुम्ही नका टेन्शन. चला चला गाईज कम टू दी गाईज द पवेलियन. अरे हे काय दिसते असलं हे बघ याच्या पुढे काय दिसतंय माझ्या कॅमेऱ्याचं काय आहे? धूळ आहे अरे मला तर किडे वाटते ते हे बघ हे काय किडीच असते ती. नाही नाही हे डोळे उडते. नाही ती मागच्या बंटीला दिसत होते ना ती काय म्हणते ते? हे यार काय आहे? काय काढू बॉम्ब आहे काय ए यार काय बी नका आणू, येडे येडे का ए तसलं नाही करत तूच करा भाऊ आपण नाही करत तसलं काय आवडत नाही आपल्याला एकच भाऊ धरणार एकच भाऊचा राडा बघा फक्त काहीच सेल टाकले ऑफ केले काय विषय नाही. तो म्हणला हे टाकून कुठं वायर जोडायची कुठेतरी इथं जोडायची वाटतं 2 वायर त्याचे बघ टेक्निक आहे आगीची बंदूक आणली भाऊ 2 आहेत हा मग 2 हो ह्याच्यात काहीतरी घालायचं वाटतं मग इथं रेड होय रेड सिम्बॉल लागून म्हणला आणि मग ऑन करून चालू बंदुकी बिंदुकी घेऊन यायला लागलाय मम्मी मला. बॉम्ब आहे बॉम्ब बॉम्ब आहे हो इथं लाल भाऊ याचा सक्का हा आधी हा हे होता ना तू केक वर बसशील ना ग. हा सॉरी सॉरी मी म्हणतो तो हाच रोहितची सायकल ती रोहितची सायकल नाहीये सरकारची सायकल आहे हे टाक ह्याच्यात हे टाक सरकार वर नाही जाणार डायरेक्ट काळी फुटन का नको नको ठाकूर करशील ठाकूर होणार आहे काय आज तू का असं हलवणार आहे का त्याला तरी पण रे थोडं जरा बसलं पाहिजे ना निघणार नाही असं म्हणलंय तो आता कर बरं खाली नाही निघायचं वायर याच्यात टाकायचं का हे साईडला उडन अरे माहित नाही भाऊ आपल्याला शॉर्ट वेगळा तुलाच उडवायचे भाऊ ते मी नाही उडव ट्राय हा करतो तुझे शेजारी ऑफ आहे ना भाऊ मला आवडत आधीच असलं काही विषय काय डुप्लिकेट आहे कैसे हुआ तुम्ही आलेच ते लय रे भावांनो काय गरज नव्हती बरं काही आणायची खरंच राव मोकर आहे काय घेत आहेत घालतायत घाल अजून खाली हा टच राहिलं म्हणून तिकडनंच करून आणायचं ना झालं ना मग हे पेटवशील ऑफ करून लाईट बघू का तो म्हणला लाईट बघ माझ्याबद्दल सांग काहीतरी शिव द्यायचं म्हणत आहे का ठीक आहे ठीक आहे तुम्ही सगळे घेऊन आला का नाही सगळी आपापली आली असणार मी सांग ही आपापली मंडळी आहे. याची मशीन याचे फटाके कुठं तरी लपलाय का काय बघून तुम्हाला आवाज नाही कळला का बरे नाही म्हणलं शोधावा आता हा पूर्ण लाईट बीट सगळे त्याला गे आम्ही काय चाललंय आमचं कन्स्ट्रक्शन बघ पागले ए इलेक्ट्रिशियन आला ए त्याला येतंय सगळे कोर्स केलाय त्यांनी सिले बरोबर टाकलेले आहेत का पोस्टमॉर्टम कर रे भाऊ याचं जरा डायरेक्ट ओपन करतेच म्हणते पोस्टमॉर्टम कर रे याचं जरा तेव्हा कळते हा ना लाईट आहे ना त्याला कळलं ना तो म्हणला ते चालू झालं ना रेड लाईट लागेल म्हणला पहिली इथं रे होय इथं लाईट दिलेली जेव्हा रेड लाईट लागेल तेव्हा चालू झाले ऑन कर नाही ते नको दाबू डायरेक्ट वायर अशी करू पर इकडे तिकडे आता काय पण अरे युट्यूबला बघून करा मी म्हणतो ऐका नाही वेळ नाही राहिला तेवढा अरे काय नाही 12:30चा जन्म आहे मा चला अर्धा तास आहे तुमच्याकडे
बघू आता कामाला जायचंय मला. कोण शक्तिमान आहे मी. कोणासोबत बरोबर आला का कोण नाही, हा नाही. होता कुठं मी कुठं काय माहिती आम्हाला. तो त्याचा आलाय ग मी माझा आलोय आणि हे हे ते त्यांचं आले अरे कर ना मॅकिनी बाबा मला थोडी सेल बघ बरं नेट का. काय माणूस आहे हे बघ पळतंय मी. आम्ही दुसऱ्यांना सांगतोय. नाही आपल्याला इंटरेस्टच नाही याच्यात फक्त बघतोय मी बघायला इंटरेस्ट आहे नका बघू लांब न बघा उडवण एखाद्याला काहीतरी विषय हे जवळ लागत नाही रेड लाईट लागेल तिथं लगेच दोन तरी आणायचे होते माहिती का की हे पुढचे बॉम्ब म्हणजे कळलं असतं उडून बघितलं असता काढायचं का बाहेर त्याला पहिलेच म्हणलं मी फेल बिल तसला का विषय आहे का मग अजून देते दोन नाही का हा त्यांना ना ना बाबा फेल नाही गेला आतापर्यंत गेलं की आता युट्यूबला राहत्या तू अक्कल शक्कल लाव भावा जरा काहीतरी अरे काय 12:30ला जन्म आहे त्याचा 12:30 पर्यंत हाय वेळ काय ए तोंडात पकडे हाँ. तोंडात पकडा या ठीक है और कुछ नाही ब्लेड आहे काय ए हिंदी बघ कुठून आणलाय पिरांजीस आणि आम्ही त्याच्या बाजूने आणलाय. कुठनं पॅराशिप काहीतरी आहे ना कुठला आहे हा? पॅराडाईज पॅराडाईज. नंबरला पॅराडाईज आहे. हा. आणि हे म्हणलं आणि बरोबर बनवलंय बाई पॅराडाईज शेजारचं. अरे एक नंबर पॅराडाईज आहे नंतर पिराडाईज भिंतीला म्हणलं अरे एकट्याने आणला असता तर परवडला असता. काय केलंय विषय कर बरं नीट मग त्याला हा एक साईड एका साईडला कर ए कर एका साईडला त्याला नको नको बस बस त्याने उचलून डायरेक्ट असा केला त्याला नाही दाखवली हा? यांची गन काय चालू आहे ना गाईज काय गन आणली जब गुंडे लोग आए तो तू गोली भरता रह जाएगा और मेरी कोई विकेट डाल के चला जाएगा. अरे वो अलग रहता भाई क्यों भाग रहा फिर विकेट डालने से पहले इधर रुको ना जरा डायरेक्ट प्लग मध्ये लावा उडलं तर प्लग यायचं माहिती आहे रे होय. नाही काढून वरचा माजला वेगळा झालाय खालचा माजला वेगळा झालाय याचा हा वरचा तिकडे सारलाय खालचा इकडे आलाय आम्ही टॅग बघितले होते पण नको म्हणतात नाही नको तरी होती ना Direct फाटतं. दाखवला चार चमकवले असते चालू नाही तर नाही झाला इकडनं जा. हा सेल एक कडावर सेल आहेत का चालू सेल चालू आहे अरे ते पण इथे- सेल नवीन टाकून आणले सगळं नवीन सेलचं नाही हो आपली वेळ खराब आहे त्याचं काय नाही सेल चालू आहे मी काय इकडेच घेणार आहे ना खोला केक खोला दुसरा बी चला ए केक खोल छोटू अडो केक खोल ना ते नाही हा केक बघून लय भूक लागली पटकन काप आणि बाजूला उठ. हाँ ठीक है ये मेरा फेवरेट केक है अरे ये देखेगा तो तेरे को तो फिर चक्कर ही आ जाएगा. चॉकलेट- ये चॉकलेट. तू देखेगा तो तू फिर अभी गरगर हो जाएगा क्या गरगरी हो जाएगा. ऐक ना याचा थांबे यार बंदूक वाला ब्लॉगर दी बॉय द नेशन ऑफ द प्राइड वाकडा तिकडा ब्लॉगर दे बॉय उभा सगळं फोडायचे चला ब्लॉग नाही पाहिजे का ब्लॉग नाही पाहिजे ते काय ब्लॉग तिकडे बघू पहिले चालतंय का अरे लागल जाऊन दे ना. किती लाइटिंग दिसतीये चला हा त्याच्या बर्थडेला लावली का लाइटिंग त्याने चालू केलं आई ग हॅपी बर्थडे टॉर्च मारित भाऊ ए रोहित पुढे ये. ए रोहित का? अगं बाई 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 अरे बोला त्याचा हॅपी बर्थडे डिअर रोहित. नाही बेटा.
बापरे किती फटक आहे अजून. नव्हता लावला म्हणून आम्ही लावलाय. काढायला चालले होते ते फटाकेच बंद दाखवलं तर माणसाला कळलं की चालतं कसं. करू एक खालच्या चादरला पुस ओढणी नको पुस रे कशाला पण विचार करायचा आपलं. आम्ही करत नाही एवढा विचार. वगैरे लागल. हा खरं ते एवढं जाड आहे कपडा त्याला पुसून टाका. मला इंटरेस्ट नाही. मी घेणारच नाही. पडलेच 4-5. माझ्या पण डोक्यात पडले. अजून नाही आणलं, एकच आणलोय. ते जाऊन दे ते चालू करू थांबणार दारा. अरे तू घे कॉन्सन्ट्रेशन बघितलं का भाऊ. तो चालू करूनच राहिला. त्या नाही थांबला. तो इकडे सगळे बड्डे करते. मी ते गन चालू करणार. बाकी नंतर बड्डे नंतर तो इकडे एकटा थांबून ते करतोय. एवढी मेहनतीने आणलंय म्हणते. असं पण करतोय ना खाली घे म्हणून. अक्षय तिकडे उड्या मारते. मी नाही घेणार. मी इकडे रोहित म्हणतोय घे कोणी. अवघड आहे बापरे. झालं का झालं. अरे केक तरी चावा. अरे इथंच ठेव इथंच ठेव. तुला चारा नाही म्हणत आहे मी. ठीक आहे ना. लूज कॉन्टॅक्ट होतं ना. फोटो काढा ना. फोटो वायर इकडे तिकडे झालं. आपल्याला कोण विचारत नाही. त्याला खाली जाऊन झोपू. ट्राय करू. थोडासा आता इकडचा थोडा खावा जेवढा पाहिजे. लागलं रे. हा केसाला केक होय. माझ्या डोक्यात निघते निघते. साडेबाराचा बर्थडे 12:30 झाला का. 10 मिनिटं आधी झाला. 10 ठीक आहे, मिनिटं प्रॉब्लेम नाही. बंदूक चालू झाली त्याला महत्व. 11:15 वाजता बंदूक चालू करत होतो आम्ही. 12:17 चालू झाली. कसं दिसतंय सगळं. बड्डे तुझ्या आहे ना. मी उज्जैन लावतो. उज्जैन मी पण तिकडेच होतो भाऊ. आज काका खाऊ नको. तिला बी चारायचं आहे मग. अक्षय मी आज ना काल मध्येच काढ. हा तुम्हाला बोलला मी. ऐका नाही घरी काय माहिती. तिकडनं बघा. नशीब होतो नाही तर आज रिटर्न होते तुम्ही. का मी असतो ना तिकडे आज. त्याच्या तोंडावरची माशी पण नाही हल्ली. काय आहे ते. काही आमदे थांबा ब्लॉग मध्ये थांबा. ए नको. आमचा मित्र खास. म्हणजे मित्र म्हणतो बी केअरफुल. एमसी म्हणजे मोर केअरफुल. ते तुमच्या बी भाषेत. मोर केअरफुल. बी चेरिश. ए भाऊ काय देतोय रे ते. मम्मीला जातोय मी. मला काय माझा थोडी बर्थडे. बर्थडेच्या आई महत्वाची आहे ना. गाईज तुम्ही आल्याबद्दल बिलकुल बी आभार नाहीये. येऊन झोपमोड केली माहिती का. लवकर बाया करा तो आल्या हो. हा काय रे लुक आहे. काम धंदे नाही का तुला. पंजाब स्पाइस चालू. नाही जेवलाय ना. मग घरी जाऊन जेवा. बाहेरचं जेवायचं नसते. घरी सांगून आलोय रोहितची तर जेवण करून येणार. मी फोन करून सांगतो बनवून ठेवा. मी कसं आलोय सांग. डायरेक्ट दुकानात. डायरेक्ट दुकानात मग उचललाय. भूक लागली. हो म्हणून केक खातो. अहो आता काय केक घेऊन जावा दोन. तुम्ही बंद करे. तू आता कवर काटा आणते का. बंद कर. पण भागवशील. आम्ही काय भागून घेणार आहे का. हा चल खाल्ला जेवायला पण पाहिजे. हा चला चला चला. हा
कधी म्हणतोय का मम्मी दे एखादं पाव बिवाची काय लादी असेल तर खात्यानं वाटून. पावभाजीच होती उद्या आज असतं तिथं. म्हणावं. हा उद्या असतं पावभाजी. आम्ही गेलतो ना फंक्शनला तिथे पावभाजीच होती. सांगू मंडळी चला केकवरच भागवा. हा और निकलो काम 25 आहे. पदर घ्यायचा कुणी नक्की. टाळ्या टाळ्या. मला गिफ्ट दिलेलं आहे कधी बर्थडेला. आज मला गिफ्ट चावली टेडी बेअर. अरे ते पडलं. कवर तर मला बर्थडेला कधी गिफ्ट नाही दिलं कोणी. आज मला खुश एवढं भारी वाटतंय की काय सांगू. आता मी अश्रू माझे नंतर रूम मध्ये जाऊन पुसतो. काही अश्रू दिसणार नाही कारण की रात्र आहे आणि मला आता अजून रडून माझं मन लय हलकं झालेलं आहे. गाई बनिया करू नको. चला काय दाखवलं पुरतं काय. अरे मी डोळे दाखवून सांगतो. एकात जॅकेट असणार एकात घड्याळ असणार. व्हिडिओ दॅट इज माय कॉल्ड पॉवर. दोन्ही मोकळी करा आता खाली पॅक केलेत. बिकॉज त्याने तुला सांगितलंय वाटतं पहिलंच. आपली पावर अरे घरी घेऊन जायचंय रे. घरी घेऊन व्हिडिओ पुरते आणतो नाही माहिती. बंगारे का व्हिडिओ चालू आहे. काय सवय लागली की माझा ब्लॉग कधी सरळ होतो परत आडवा होतो. ते कळतं त्यांना. बरं चला आता चला आता काय जिथं मिटवतो बर्थडे 12:30चा. गुड नाईट, टेक केअर, झोपा सर्वजण. आणि असे फालतूगिरी कृपया कधी कोणीच करू नका. आपल्या मित्रांना रात्री झोप मोड करून जाऊ नये. आणि थोडंफार आभार मित्रांचं. पण येते ते कुणाची चला गुड नाईट. लय लांब जायची सगळ्यांना तुम्हाला. तुम्ही वेळात वेळ काढून आल्यापासून कशाला एकदम धिक्कार आहे तुमच्या आयुष्यावर. निघा चला. अरे ती केक उचल केक घे तुझा. चाललाय काय घेतोय लास्ट टाइम चॉकलेटची बरणी नेली आणि आमची. ए भाई सांग मग घेऊन ना मग घेऊन ना मग. काल कुठं होता तू रात्री. हा बाहेर असतं काम असतं. कोणाला काम देतो कोण तुला. बाई सांग कोण काम देते. हा याला कोण काम देते का तू कामाला लावतो कोणाला. खरं सांग. बस बच्चन देतो नुसता. काल आला नाही बर्थडेला तू. लक्षात ठेव लक्षात ठेव. ना हिरो लास्ट आता आहे. कुठे हिरो. अरे विले नाही म्हणले. तुझं जेवण काय जेवण काय आता हवा खायची भाऊ. फॅन हो लावला. हमको डीरेश दिया है देखो नवीन. काय नाही होतं मला सांगायचं. काय काय नाही होतं मला सांगायचं. माझा सेपरेट केक. अरे मी काय आणला सेपरेट केक काय चांगलंय का. पॅन्ट थोडी मोठी झाली ही नाही. पॅन्ट चेंज करायची. कसं आहे. त्याला आवडलं होतं. हा महाग होत म्हणून मी नव्हतं घेतलं तेव्हा. नाही घेऊन नाही दिलं दादाला इसको गिफ्ट. अरे ते तुझा पीओव्ही झाला. मी बघितलं मी महाग होतं म्हणून नाही घेतलं मी तेव्हा. चांगलं ना. अरे छान दिसतोयस पण तू. मी छानच दिसतो. तुझ्यापेक्षा छान मी कोण एवढं छान आहे का मी. अरे ते म्हणणार रे रिअल मध्ये ती म्हणणार ती तब्येत धरत होई त्यामुळे भाऊ माझ्या माझं स्वप्न आहे तब्येत व्हावी म्हणून. सगळं होणार. सगळं होईल. स्ट्रगल करतो आता. मग स्ट्रगलिंग टाइम आहे समजत नाही. तुझं एकटेच आहे का. मग आम्ही काय करतोय सगळेजण. फिरव नीट फिरव. लास्ट रे लास्ट येतं बघ आता. काही बोलणार एक संभाषण होऊन जाऊ द्या. बर्थडे विषय. हॅपी बर्थडे रोहित. हॅपी बर्थडे रोहित. संपला विषय. तू ये लय बोलतो बोल रे. कंटेंट चोर यार. आला ना फोटो नाही व्हिडिओ चालू आहे. फोटो घेऊ. ये शान है. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर रोहित. आरडी रोहित. धन्यवाद. स्टार का
फोटो काढतो मी माझ्या ब्लॉग आहे का कुठं बघायचं नक्की ब्लॉग इकडे आहे तिकडे बघा. कशाला आले तुम्ही? हॅपी बर्थडे फॉर्मॅलिटी करायला? फॉर्मॅलिटी ब्लॉग चालू आहे का? पोरीला बघतात व्हिडिओच्या. पण माझ्याकडे कोणीच कमेंट करत नाही. माझ्याकडे त्यांची पोरी मला अनफॉलो करतात. आमच्या पोरी आमच्या तुमच्या पोरी नाही. इकडे चॉकलेट बॉय इकडे करा. चला चला गाईज चला गाईज केक कापू. आलेले आहेत गाईज. फॉर्मॅलिटी करा बघा. अजय शेठ फॉर्मॅलिटी करा. मग तुम्ही लगेच चालले? काय नाही मग तुम्ही लगेच कसं काय चालले बरं मला सांगा. काय चाललो नाही आता. बहिणीचं लग्न आहे आता. काय सगळं मला बघायला लागतं. आता माझं पण लग्न उरकायचंय. हा त्याच्यामुळे म्हटलं जरा आपण थोडं नाही तुमचं नाही सांगायला लावलं कोणी. काय जाऊ द्या बहिणी पुरतं राहू दे. चला कुठे इथंच कापायचं का? ए चला ए यार काय तुम्ही ट्रेंड्स मीन्स हबवेअरचे मालक आलेले आहेत इकडे गाईज. आणि डॉन द माफिया कलेक्शन. आणि एक ऍडव्होकेट आलेला आहे. तो एवढा मोठा ऍडव्होकेट आहे की जर मी आयुष्यात संघर्ष केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदीला भेटू शकतो पण या शेठला नाही भेटू शकत. हा दुसरा शेट इकडे कुठे? रोहित शेट. शेठ कधीपासून झालो मी? शेट आहे राव खरं. काय नाही शेठ भेट. जिसका नाही पेट वो नाही सेट. माझा नाही पेट. ते अजून एक घेतलेलं नाही पोट. हा यो इधर आहे. कसं वाटतंय? अरे लय भारी. चांगलं वाटतंय का? धन्यवाद. तू आला शर्ट घेऊन त्याच्याबद्दल. तू नसता आला तरी काय फरक पडला नसता मला. शर्ट पाहिजे. शर्ट महत्वाचा आहे. सोन्यासारखा शर्ट आणि सोन्यासारखं कार्ट आहे. कसं आहे? बर्थडे करू दिवसभर कंटाळा आलाय. आता खायची वेळ आली. खायचंय ना. शेट काय उठान झाले. उठा की हो. उठा खाऊन घ्या. चला तिला म्हणलं घरी कर भाजी चपाती. काय असते बड्डे बिडी बारीक आहे का आपण? नाही ऑर्डरच करायचे. कंटाळा. केक खाल्ला म्हणून झालं तसं. खायला खायचं केक एवढा? चांगला आहे का? बरं चल पिझ्झा बी चांगला आहे. चीज बस्ट. चला आओ खाते गाईजा बी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दही. अरे धन्यवाद. हॅपी बर्थडे टू यू. अरे छपरी तू का नाही आला? हा का नाही आला? अरे का टायमिंग का तुम्हाला? अक्कल आहे का तुम्हाला? तू का रे छपरी तू का नाही आला? अरे माझं कशाला ये ना पप्पी देतो तुला. अरे पप्पी देतो. हा का नाही आला तू? उद्या काय करायचं? प्रत्येक सकाळी दुपारी पार्काला केला प्रत्येकनी. सगळी पार्क गँग घेऊन आलता इकडे. आमचं काय आहे का नाही? आम्ही आलोय तसं. आता कुठं आले तुम्ही येडे? मी आलो असतो उद्या. मुंबई काय म्हणतोय? एवढं लवकर कोण झोपतं राव? हा सगळी आलते. हॅपी बर्थडे टू यू. लास्ट स्लाइस राहिली. हा तू मुंबईवरून आली की? मुंबईवरून वाघोलीत आली कशी काय एवढ्या फास्ट? बांग बुंग बांग बुंग बांग बुंग बांग बुंग. अरे झोपले असतील ना बाकी. ऐक ना तू कशा आली एवढी रात्री? तर गाईज मम्मीने केला पिझ्झा ऑर्डर माझ्यासाठी आणि झोपून गेली. आणि आताशी पिझ्झा आलाय 11ला. ती क्लिप जोडायची पुढे. ती व्हिडिओ होती ना? हाय आहे ना. धन्यवाद. एवढ्या रात्री आलाय हा माणूस प्राणी. अरे काय केक आहे का? अरे थांब की जरा. थांब जरा थांब. फ्रेश फ्रूट आहे ना त्यामुळे खाऊन घेऊ तुम्ही. धन्यवाद एवढ्या रात्री वेळेत वेळ काढून आल्याबद्दल. येणारच. मुंबईवरून आलाय डायरेक्ट घ्यायला चड्डी वाजलाय रे. व्हॉट इज दिस बिहेवियर? कर ना बंद. पिझ्झा खायला उठवला. उठला नाही तू. अरे मी ब्लॉग एंड केला. मी म्हणलं गाईज आता उद्या भेटू. हे रात्री आलाय त्यानंतर गाईज परत ब्लॉग चालू झालाय रात्री अचानक. तेव्हा तू उठला पिझ्झा खायला. एक स्लाइस खाऊन मी आले म्हणून उठल्या त्या. मी विचार करत बसले ही येणार आहे उद्या उद्या तरी मला बर्थडे करायला भेटेल.
हा असला माणूस आहे बर्थडेच्या दिवशी हा माणूस गाईज ऐकता तुम्ही फोन स्विच ऑफ करून बसतो हा माणूस कोण असतो जो बर्थडेच्या दिवशी फोन स्विच ऑफ मला इंटरेस्टच नाही बर्थडेत पहिल्यापासून हिला बर्थडे नाही करून दिला मी आता इंटरेस्ट आणलं पाहिजे आता आमच्यासारखे इंटरेस्टिंग लोक आयुष्यात इंटरेस्ट आलाच पाहिजे नाही मला कसं असतं ठेवलंय मी सगळं वरती डेकोरेशन म्हणलं असलं काय नाव नको मी काय बारीक सगळं बारकी बारकी पोरांना इंटरेस्टलेस तुला आवडतं का रे बर्थडे करायचा तुझं स्वतः चांगलं काय असतं बर्थडे 5 तारखेला कधी आता फेबला अरे मंगल डायरेक्ट परत महाबळेश्वर महाबळेश्वरला जाऊ बाई फुकटच आहे आपल्याला चलो हा यावेळेस जाएंगे अभी एक केक ला आहे मस्त मस्त हे तर तुझ्या कामाचं आहे हा ड्राय फ्रूट वाला इन्सान आहे ना फ्रेश फ्रूट तेच काय आहे ते छान डिझाईन कस्टमाइज करून आणलं कस्टमाइज करून आणलेलं आम्ही ओके दिख रे तेच नक्की कळवा ते काय त्याच्यावर लिहिलंय की काय वरच वर्ड काय बेस्ट ब्रो ओके त्याच्यासारखं धप्पा देते तू सकाळी यायचं हो त्यासाठी आम्ही कोऑर्डिनेशन एकेस सोबत केलं होतं हा आम्हाला घर आठवतच नव्हतं नेमकी हॉटेल कोणतं एकेच भाऊचा फोन आला त्याला मी केलता परत त्याला त्याने उचलला नाही माझा फोन वो हमारा ही जुगाड़ था हा क्या उन्होंने बोला कि तुम्हारा फोन बंद है स्ट्रीम कर रहा था मैं आपकी अम्मा को फोन लगाया फिर नंबर सेव करके रखना पड़ता है अब हम कैसे नंबर लेके रखा है इसकी मम्मी का हाँ रखा है तो ऐसे टाइम पे काम आता है यार ये पागल लड़की है चल गाइस तेरा झोप हुआ क्या आज दिन भर कैसा गया दिन तेरा सच बताना काल एक केस अच्छा जाएगा तुला मी ब्लॉग दाखव थांब बघायचे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू मेरा भाई हैप्पी बर्थडे टू यू इमानदारीत पीस खाऊ घाल नको इमानदारीत अक्का भरवीन मग तुला मी मला नाही फरक पडेल त्याच्यावरच फक्त हे खाणार आहे मला हे आवडलं फ्रूटला फ्रेश आहे नाही रे नको अक्का केक खाल्ली अक्का आमचं फ्रीज भरले बाई दिवसभरात थोडासा मला केक आहे खाऊन बघा तुम्ही खाणार उद्या खाऊन बघा तुम्ही खाऊन बघा तीच केक संपवणार आहे तीच केक संपवणार आहे तो ब्लॉगला कंटेंट दिलं मी एवढा मोठा चांगला मी त्यासाठी आले म्हणलं चालू करा कंटेंट तुमचा परत काहीतरी म्हणून जावे बर्थडेला केक घेऊन तुम्ही दिला तरच कंटेंट भेटते एक नवीन काय हा मीम चूचे एंड पर्यंत व्हायरल होणार मेरा शब्दी वचन ये शासन एंडला हा मीम सगळ्यात जास्त व्हायरल होणार खास बनवून घेतलंय माझ्याकडनं बरं अजून एक पिझ्झा ऑर्डर कर मी म्हणलं की तिला कशाला नको खा ना काय आम्ही त्याला असते काय अगं बोर झालं ह्या वेळेला मला आम्ही धाब्यावरती जेवून निघालो मुंबईवरून जर वेळेला मस्त कपडे सुद्धा मला नवीन घालाय भेटले ना ह्याच्यामुळं मला मस्त कपडे बिपडे घालून मस्त पार्टी बिर्टी द्यायची होती सगळ्यांना मला तिथं काहीच काम करू वाटेना दुकानात थोडं करायचे मी ते पतंगी आज दिवसभर पोरं होती दुकानात तिथं थांबायची थोड्या वेळ परत वर यायची
मग आता लोक म्हणतात आईंनी काय नाही केलं. मग आईचं काय असतं का नाही आपल्या लेकराचं करावं किंवा काय करायची तर मग 3.5 लाखाची घे गाडी एक घेऊ दे. मला घेऊन देत नाही काहीच माहिती का. कॉन्टिनेंटल ना GT 600 कॉन्टिनेंटल. पुढच्या वर्षी नवीन निघणार आहे अजून भारी, ती घेऊ आपण. अरे गप्पा ट्राय असंच काय असं करून कार बुक केलेली कॅन्सल केली, पैसे रिटर्न घेऊन आले, जिंदगी खराब. ती थार नाही आवडत मला. काय ती गाडी तसली हा जीप वाणी. पहिले दुधाला जीप असायची तसली गावाला. त्याला काचा बसवलेत फक्त, त्याला फक्त काचा बसवलेत. आता तिथं बिलकुल मारू नका, दिसल तिथं बिलकुल मारू नका. जाऊ द्या, आपलाच माणूस बोलतोय, माफ करा. दागडा बिगडा मारू नका. दुधाशिवाय ती गाडी वापरत नव्हती. थार घेतली, त्यांच्या कानात रक्त आलाच नाही ऐकून. ट्रीटमेंटला पैसे UPI मला पाठवतो. मला पण लय वाईट वाटले. आयला व्हॉट इज दिस. होती का थार? मग अरे नवीन थार ही. अरे नवीन काय वेगळं, फक्त काचा बसवल्यात, त्याला पॅक केली फक्त. जे पण असं महिंद्रा चोरणार क्षमा असावी. जाहीर निषेध माझ्या आईचा मीच करतो. माफ करा, काय चुकलं असेल तर. काय बोलशील तू, पटत का तुला? दूध कुट्टी आणायला गायची, तू अजून पेंड सगळं ते वापरायचे पहिलं, माहितीये का. आमच्या मामाची इथं ती जीप सारखंच येते, काय वेगळं नाही, फक्त काचा बसवल्यात त्याला. हा मामाची इथं हाय, जाऊन बघ आमच्या. तीच घे ना मॉडेल, त्याला काचा बसून घे. ब्लॅक कलर द्या, काचा बसून घे. आणि खाली लिही मामाची थार. मामाची गिफ्ट नाही, मामा गिफ्ट थार. म्हणून तुला काय सांगितलं नाही, पण बरोबर आहे. अरे त्या थारपेक्षा कसली भारी भारी यंत्र आहेत आमच्या मामाची इथं. बघितली नाही का तू शेतीची, काय ते थारला करायचं. असंच चालू केलं मी. आमचा बर्थडे झाला तुझा, आता जाऊ दे यांना. ते त्यांचे काही स्वप्न असतील ते बी मारशील. त्यांना काहीतरी सांगशील, त्यांचं प्लॅन असेल म्हणून त्यांचे बी स्वप्न मारशील. काय ती थार भारी घ्यायला थार. दुधा धंदा नाही इथून पुढे असत. थार कोण घेत असेल का तू? तुझं आसपास लक्षात ठेवा. काहीच थार घेणार म्हणजे तो दुधाचा धंदा करणार आहे. तेच आहे मग, तसंच असतोय. काय वेगळं आहे त्या गाडीत, तू सांग की. काय वेगळं आहे? उभी सीट होती अशी, ती आडवी केली, काचा बसवल्या, हा झालं. दणकट तशीच जीप सारखीच. मग काय वेगळं आहे त्याच्यात, तू सांग की. उगा ती थार 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 करते. मी सांगत होते मग, आणि कंपनी बी तीच आहे. माझा दुधाचा धंदा होता ना. दूध विकायची लोक कमी झालीत म्हणून त्यांनी सीट उभ्याची आडवी केली. आता थार मध्ये एवढा फरक झाला. दुधाच्या पिशव्या टाकल्या. काहीतरी वेगळं असावं, ते काय उपयोग नाही त्याचा. मला व्हिडिओ दाखवतोय मम्मी, बघ कुठं थार चढतीये. दगडातनं डोंगरातनं कुठं चढतीये बघ. बघितली म्हणल्यावर काय रे ती जिपड तर आहे का. काहीच लवकरच तुम्ही बघणार आहे. फॉर्च्युनर. ऐक ना, ब्लॉग आता. गाईज गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. मिळते हे कल अभी. महत्वाचं बोलायचं आहे मला.